काही कथा वाचून डोळे ओले होतात, पण काही कथा आयुष्यभर मनातून जात नाहीत. पुण्यातील बुधवार पेठेतील ही कथा आहे, जिथे एक आई स्वतः जळून मुलाच्या आयुष्याला प्रकाश देऊन जाते. ही फक्त देहविक्रीची गोष्ट नाही, ही आहे मातृत्वाची काळीज फाडणारी किंमत. ऐका आणि शेवटपर्यंत थांबा. देहविक्री, भयान वास्तव. ठिकाण पुण्यातील बुधवार पेठ, रेड लाईट एरिया. वेळ रात्रीचे 11 वाजले होते. अरुंध गल्ली, पान तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी माखलेल्या भिंती आणि स्वस्थ अत्तराचा उग्रवास. एका छोट्याशा खोलीत चमेली, वय 45, आरशासमोर बसून चेहऱ्याला जाड मेकअप थोपत होती. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या, डोळ्याखाली काळी वर्तुळे होती, पण ती लपवण्यासाठी ती पावडरचा थर लावत होती. तिच्या मागे खोलीच्या एका कोपऱ्यात पडदा लावून तिचा मुलगा आकाश, वय 22, कानात बोळे घालून अभ्यास करत होता. आकाश इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. त्याला आपल्या आईची प्रचंड घृणा वाटायची. लहानपणी त्याला कळत नव्हतं, पण आता समजल्यावर त्याला स्वतःच्या जन्माची लाज वाटायची. तो आईशी सरळ बोलत नसे. ती जवळ आली की तो दूर व्हायचा. आई, तू माझ्याशी बोलू नकोस. तुझ्या अंगाला परक्या माणसांचा घाणेरडा वास येतो, असं तो तोंडावर बोलायचा. चमेली हे ऐकून हसायची, पण आतून तुटायची. त्या रात्री आकाश बाहेर आला. तो चिडलेला होता. आई, उद्या कॅम्पस इंटरव्ह्यू आहे. मला नवीन फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट घ्यायची आहे, आणि कॉलेजची फी पण बाकी आहे. सगळे मित्र ब्रँडेड कपडे घालणार आहेत. मला 5,000 रुपये हवेत. आहेत का तुझ्याकडे? चमेलीने आपली बटवा उघडून बघितली. त्यात फक्त 200 रुपये होते. ती म्हणाली, बाळा, आज धंदा नाही झाला रे. 2 दिवसांनी देईल का कॉलेज? आकाश भडकला. हेच ऐकायचं होतं मला. तू रोज रात्रभर जागतेस, ते करतेस, मग पैसे जातात कुठे? तुला मला शिकवायचंच नाहीये. तुला वाटतं मी पण इथेच दलाली करत राहावं. नको तुझे पैसे. मी उद्या फाटकी पॅन्ट घालून जाईन, नाहीतर इंटरव्ह्यूला जाणारच नाही. आकाश रागाने पुन्हा पडद्यामागे गेला आणि रडत बसला. चमेलीच्या काळजाला घरं पडली. तिचा मुलगा, ज्याला तिने या नरकातून बाहेर काढण्यासाठी स्वतःचं शरीर विकलं, तो पैसा वाचून इंटरव्ह्यूला जाणार नाही. नाही, ही ती होऊ देणार नव्हती. रात्रीचे 12 वाजले. गल्लीत एक हवालदार आणि एक गुंड टाईप माणूस आला. त्याचं नाव होतं भैयाजी. तो अतिशय क्रूर आणि विकृत होता. तो पैसे जास्त द्यायचा, पण बाईला सिगरेटचे चटके द्यायचा, पट्ट्याने मारायचा. पेठेतल्या तरुण मुलीसुद्धा त्याला घाबरायच्या. चमेलीचं वय झालं होतं. तिला आता कोणी गिरायक घेत नव्हतं. पण आज चमेलीने स्वतःहून भैयाजीला हाक मारली. ए भैयाजी, या ना, आज सेवा करायची आहे. भैयाजी हसला. क्या बात है चमेली, आज म्हातारीला जवानी आठवली काय? पण माझे शौक माहीत आहेत ना. ओरडायचं नाही, रडायचं नाही. चमेलीने होकार दिला. तिने फक्त एकच अट घातली. मला 5,000 रुपये आताच्या आता ॲडव्हान्स पाहिजेत. भैयाजीने 5,000च्या नोटा तिच्या ब्लाऊजमध्ये कोंबल्या. ती रात्र चमेलीसाठी काळ रात्र ठरली. पडद्याच्या त्या बाजूला आकाश हेडफोन लावून झोपला होता, आणि या बाजूला भैयाजीने चमेलीच्या शरीराचे लचके तोडले. तिने स्वतःच्या तोंडावर उशी दाबून ठेवली होती, जेणेकरून तिचा आवाज आकाशला जाऊ नये. भैयाजीने तिला पट्ट्याने मारलं, सिगरेटचे चटके दिले. चमेलीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं, पण ती वेदना सहन करत होती, कारण तिला डोळ्यासमोर आकाशचा नवीन शर्ट आणि पांढरी कॉलर दिसत होती. पहाटे 4 वाजता भैयाजी तिला रक्ताच्या थारोळ्यात सोडून गेला. सकाळी 7 वाजता आकाश जागा झाला. त्याने पाहिलं, आई पलंगावर चादर ओढून झोपलीये. टेबलावर 5,000 रुपये आणि एक चिठ्ठी ठेवली होती. आकाश खुश झाला. हिला नक्कीच रात्री एखादं मोठं गिऱ्हाईक मिळालं असेल. त्याने पैसे घेतले. आईला न उठवता न बघता तो निघून गेला. त्याने नवीन कपडे घेतले, इंटरव्ह्यू दिला. तो पास झाला. त्याला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. तो खूप आनंदी होता. आज तो या नरकातून आईला नाही तर स्वतःला सोडवणार होता. संध्याकाळी तो घरी आला. हातात मिठाई होती. आई, आई, मला नोकरी लागली का? आता आपल्याला हे घाणेरडं काम करायची गरज नाही. पण घरात शांतता होती. चमेली अजूनही त्याच अवस्थेत पलंगावर होती. आकाशला संशय आला. दुपार झाली तरी झोपलीये. तो जवळ गेला. त्याने चादर ओढली आणि आकाशच्या हातातली मिठाई खाली पडली.
चमेली मेली होती. तिचं शरीर निळं काळं पडलं होतं. तिच्या अंगावर पोटावर सिगरेटचे चटके होते, मानेवर पट्ट्याचे वळ होते. ती रात्रीच वेदनेने तडफडून मेली होती, पण मरताना तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान होतं. तिच्या उशीखाली आकाशला एक दुसरी डायरी सापडली. ती डायरी वाचताना आकाशने हंबरडा फोडला. त्यात चमेलीने लिहिलं होतं, आकाश बाळा, आज तू इंटरव्ह्यूला गेला असेल. मला माहिती आहे तुला नोकरी मिळणारच. तुझे नवीन कपडे खूप छान दिसत असतील रे. तुला माझ्या अंगाचा वास येतो ना, मला माहिती आहे. तुला माझी लाज वाटते, तेही बरोबर आहे. पण बाळा, आज तुला जे पैसे दिलेत ना, ते कमवण्यासाठी मी काळ भैयाजीला होकार दिला. मला माहीत होतं माझे शरीर आता हे सहन करू शकणार नाही, पण तुझी पांढरी कॉलर घेण्यासाठी मला माझं चारित्र्य पुन्हा एकदा काळं करावं लागलं. या पैशांना वास असेल रे, माझ्या रक्ताचा आणि लाचारीचा. पण तू काळजी नको करू, तू त्या वासाकडे लक्ष नको देऊ. तू फक्त पुढे जा. माझी एकच इच्छा आहे, मी मेल्यावर माझ्या अंत्यविधीला तू येऊ नकोस. कारण लोक म्हणतील, बघा, एका रंडीचं पोरगं साहेब झालंय. तुझा अपमान होईल. मला म्युनिसिपॅलिटीची गाडी नेईल. तू फक्त तुझ्या नवीन जगात सुखी राहा. तुझी पापी आई. आकाश तिथेच जमिनीवर डोकं आपटं बाडला. आई, मीच पापी आहे ग. मी नराधाम आहे. मी तुझ्या त्यागाला धंदा समजलो. मी तुझ्या जखमावर उभं राहून माझं भविष्य बनवलं. त्या दिवशी आकाशने जगाची पर्वा केली नाही. त्याने स्वतः आपल्या आईला खांदा दिला. पूर्ण बुधवार पेठ बघत होती. एक टायकोट घातलेला साहेब एका वेश्येच्या तिरडीला खांदा देत रडत होता. त्याने स्मशानात आईला अग्नी दिला आणि ओरडून सांगितलं, ही वेश्या नव्हती, ही जगातली सर्वात महान आई होती, जिने स्वतः जळून मला प्रकाश दिला. आज आकाश खूप मोठा अधिकारी आहे, पण तो कधीच परफ्यूम वापरत नाही. कारण त्याला आजही वाटतं की त्याच्या यशाला आईच्या घामाचा आणि त्यागाचा सुगंध आहे, जो जगातल्या कोणत्याही परफ्यूमपेक्षा श्रेष्ठ आहे. परिस्थितीमुळे एखादी स्त्री देह विक्री करत असेल तर ती वाईट नसते. ती सुद्धा कोणाची तरी आई, बहीण किंवा मुलगी असते. तिच्या व्यवसायाचा तिरस्कार करा, पण तिच्या मातृत्वाचा अपमान करू नका. चिखलात कमळ उगवतं हे आपण विसरतो, आणि त्या कमळासाठी चिखलाने स्वतःला किती घाण करून घेतले हेही विसरतो. परिस्थिती माणसाला वाईट बनवते, स्वभाव नाही. देहविक्री हा व्यवसाय नकोसा असू शकतो, पण त्या स्त्रीचं मातृत्व कधीच घाण नसतं. चिखलात उगवलेलं कमळ आपण फूल म्हणून पाहतो, पण त्या चिखलाने स्वतःला किती सहन केलंय हे विसरतो. आजपासून एखाद्या स्त्रीकडे पाहताना तिच्या परिस्थितीचा विचार करा, न्याय नाही. ही कथा मनाला लागली असेल तर शेअर करा. कदाचित कोणाची नजर बदलेल.